सुशीलकुमार शिंदेजी, खरं तर अशोक चव्हाण आणि तुमचे संबंध अत्यंत निकटवर्ती होते. तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात, त्यांचे मार्गदर्शक राहिला आहात. एवढे वर्ष संपूर्ण काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काय दुर्दैव आहे खरं म्हणजे. एवढे वर्ष काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं, लोकांच्या बरोबर राहिले, पण कसं काय ते गेले कळत नाहीये. त्यांचं तिथं लखलाभ हो एवढंच म्हणेन. परंतु त्यांना थेट लगेच राज्यसभा सुद्धा काँग्रेसकडे. औषध खरं तर आपण पाहिलं की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की त्यांना त्यांचं ते लखलाभ लाभो, त्यांचा घेतलेला निर्णय हा दुर्दैवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाना पटोले यांनी देखील आपल्याशी बातचीत करताना सांगितली की मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो आता मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेला आहे, परंतु त्या अहवालावरती सखोल अशी चर्चा व्हावी, बहुमताच्या जोरावरती कोणताही निर्णय येण्यात न यावा अशी मागणी जी आहे ती आता काँग्रेसकडनं करण्यात येत असताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.